मंडळी, गवारीची लागवड आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलीच आहे. आपण ही गवार पेरलेली, पूर्ण अर्धा एकराचा प्लॉट आहे आपला आणि 1 किलोला 25 ग्रॅम कमी पडलेलं बियाणं, म्हणजे 1 किलोमधलं 25 ग्रॅम बियाणं राहिलेलं आहे. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये त्याची पेरणी सांगितलेली आहे की लागवड आपण कशी केली, काय केलं ते सगळं सांगितलेलं आहे, अंतर सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये पेरणी करताना थोडंसं दाट पडलेलं आहे, ते आपण विरळून घेणार आहे. पण खुरपण झालेली आहे गवारीची, खुरपण झाली की त्या दिवशी आभाळ आलेलं होतं, त्याच्यामुळे आपण त्याला खत टाकून दिलेलं आहे. आता ते खत लागू व्हायला लागलेलं आहे, कारण पाऊस लगेच झाल्यामुळं खत पूर्णपणे विरघळलेलं आहे आणि ते लवकरच आपल्या गवारीच्या पिकाला म्हणजे पूर्ण लागू होणार आहे. त्याच्यामुळं गवारीची सुधारणा एकाच दिवसात फरक झालेला आहे. त्यामुळं जर तुम्ही गवारीचं उत्पन्न घेत असाल किंवा तरकारी पिकं करत असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे. आपण गवारीची लागवड करत असताना कसं असतं, गवारीला काही विशेष काय लागत नाही, ही गोष्ट एक कॉमन आहे. कारण गवारीला पाणी सगळ्यात कमी लागतं, खत सगळ्यात कमी लागतं, औषध सगळ्यात कमी लागतं, पण तोडायला जास्त मजुरांची अडचण येते. कारण तोडणं एकदम जिकरीचं काम आहे, चिकाटीचं काम आहे, चेंगट काम आहे. कारण गवार तोडायला उरकत नाही, ती आपली गावरान गवार आहे, त्याच्यामुळं तर जास्तच टाईम लागतो. तर ह्या गवारीला आपण खत कोणतं टाकलं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर 20-20-0-13 हे दाणेदार खत आपण याला टाकलेलं आहे, फिस करून टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर पाऊस आला, त्याच्यामुळे पाणी द्यायची जरूरत नाही पडलेली आणि गवारीची एकदम चांगल्या पद्धतीने वाढ चाललेली. तर ह्याच्यानंतर आपण एक औषधासाठीचा व्हिडिओ घेणार आहे गवारीचा. तर गवार किती चांगल्या पद्धतीने आलेली तुम्हाला दिसतच असेल. आता वातावरणच असं आहे, ढगाळ आहे, घोंगानाचं आहे, त्याच्यामुळं रोग तर पडणारच आहे इथं. आणि रोगातून वाचल्यानंतर पैसे होतात हे 100% गॅरंटेडच असतं. कारण ज्यावेळेस सगळ्यांचं चांगलं येतं त्यावेळेस मार्केट नसतं, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळं याच्यासाठी प्रयत्न तर आपल्याला करावेच लागणार आहेत. तर आपण नंतरचा व्हिडिओ बघणार आहे गवारीवरती. माव्यासाठी, आळीसाठी आपण कोणतं दमदार औषध वापरलं पाहिजे. तर या अर्ध्या एकराच्या प्लॉटसाठी आपण खताची पूर्ण 1 बॅग वापरलेली. आपण परत जर गरज पडली तरच खत टाकणार आहे, नाहीतर एवढ्या खतावरती सुद्धा आपली गवार जोमदार येणार आहे. कारण लई जास्त पण टाकल्यावरती काय होतं, फक्त गवार माजती, तिला शेंगा अपेक्षेप्रमाणे येत नाहीत आणि फक्त झाडं मोठी झाली की नक्कीच आपल्याला उत्पन्नाला मारा बसतो. त्याच्यामुळे आपण जास्त पण खतं नाही टाकायची, जर गरज असेल तरच टाकायची. तर एका बॅगमधली आपली 1 पायली राहिलेली, आता आमच्या भाषेमध्ये पायली म्हणतात. सरासरी 4-5 किलोचं खत राहिलेलं आहे अर्ध्या एकराच्या रानामधून. त्यामुळं जर तुमच्याकडे किती गवार आहे त्याच्यावरती त्या हिशोबाने तुम्ही खतं टाकू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबूया. भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे पाठीमागचे व्हिडिओ बघा आणि उत्तम पद्धतीने शेतीची, शेतातून माहिती जाणून घ्या. आता आपली गवार सध्या तर क्लिअर आहे, पण आभाळ वातावरण असं आहे की मावा पडायला लागलेला आहे. त्याच्यामुळे आपण नंतरचा व्हिडिओ जरूर माव्यावरती आणि आळीवरती घेणार आहे, तो पण जरूर बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.